विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 5 मधला थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया. बघा, थर्ड एक्झाम्पल काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी हा रेशो आपल्याला काढायचा आहे. थर्ड, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. मित्रांनो, ए बी सी ट्रायंगल बघा, हा डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. हा ए बी सी ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल आपण इथं ड्रॉ करूया. ए बी सी. आणि दुसरं ट्रायंगल आहे ए डी सी. हा दुसरा ट्रायंगल ए डी सी. ए डी सी मित्र, डी इज 90 डिग्री. पहिल्या हा जो ए बी सी ट्रायंगल आहे हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे. तर मित्रांनो, याची जी हाईट आहे ना, ती हाईट ट्रायंगलच्या आतमध्ये येईल. ही हाईट आहे मित्रांनो. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. हा पॉईंट डी दिलेला आहे. ठीक आहे. बघा, तर मित्रांनो, दोन्ही ट्रायंगलमध्ये बघा, पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे ए डी आणि दुसऱ्या ट्रायंगलची पण हाईट ए डीच आहे मित्रांनो. दोघांची पण हाईट सेम आहे. दोघांची पण हाईट सेम आहे मित्र. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. सो ट्रायंगल ए बी सी and triangle ADC have same height. AD have same height AD. मित्रांनो, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे बी सी. बेस काय आहे? बी सी. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे डी सी. आणि ही दोन्ही बेस मित्रांनो इक्वल नाहीत. तर आपण इथं लिहूया, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी सी हॅव डिफरंट बेसिस. हॅव डिफरंट बेसिस. हॅव डिफरंट बेसिस. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर हाईट इक्वल असेल तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर बेसिस. सो लेट अस राईट हियर, वी नो दॅट we know that ratio of areas of triangles with same height is equal to ratio of their corresponding basis. corresponding basis. मित्रांनो, याचा अर्थ असा अर्थ आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन area of triangle ADC is equal to
मित्रांनो पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे AD आणि दुसऱ्या आपल्याला बेस घ्यायचा आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे BC आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे DC. सो दिस इज द फायनल आन्सर. दिस इज फायनल आन्सर. अगदी सोपं आहे मित्रांनो. हाईट इक्वल असेल तर जो रेशो तुम्ही बेसेसचा रेशो घ्या.